नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी. संगमनेरमधून सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा काल शाही विवाह सोहळा पार पडलाय आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली आणि नवदाम्पत्याला त्यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. दरम्यान या शाही विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह खासदार, आमदार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. तर संगमनेरमध्ये पार पडलेल्या या विवाह सोहळ्यासाठी भव्य आयोजन करण्यात आलेलं होतं. तर मोठ्या प्रमाणावर उपस्थितीमुळे हा सोहळा आता संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय. चिरंजीव साहिल यांच्यासोबत आज संपूर्ण त्या ठिकाणी नुकतंच 4 वाजता एक ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील झालेला आहे. परमपूज्य स्वामीजी गगनगिरी महाराज यांचा सप्ताह देखील या ठिकाणी होणार आहे. कीर्तन देखील होणार आहे आणि कीर्तनानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळे या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटीलजी, डॉक्टर सुजय विखे, त्याचप्रमाणे दोन्ही युवा आमदार विजय भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे त्या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिचौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं. ज्या प्रकारे इंदोरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलाच्या जीवनात यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो आणि बाबांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझा विमान पण वेळ तुटलं पाहिजे, त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही. पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि तुमचीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकतो. याबद्दल अतिशय आनंद आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं